माझ्या बाळा, आजचा हा व्हिडिओ मी खास तुझ्यासाठीच घेऊन आलो आहे. हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण ऐक. मध्येच सोडून जाण्याची चूक करू नकोस, कारण आज तुझ्या मनात चाललेल्या कित्येक प्रश्नांची, तुझ्या दुःखाची आणि तुझ्या संघर्षाची उत्तरे मी तुला देणार आहे. बाळा, तू खूप दिवसांपासून एकाच गोष्टीचा विचार करून थकतोयस ना? आता सर्व काही थांबव आणि शांतपणे माझा हा आवाज ऐक. मी पाहतोय, गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून तू आतून पूर्णपणे खचून गेला आहेस. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळे जग झोपलेले असते, तेव्हा तू एकटाच डोळ्यात अश्रू घेऊन शांत बसतोस. तू मनातल्या मनात मला विचारतोस, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात एवढा संघर्ष का? मलाच का प्रत्येक वेळी अपयशाचा सामना करावा लागतो? माझ्या लेकरा, तुझा हा त्रास, तुझा हा आक्रोश माझ्यापर्यंत पोहोचला आहे. पण आज मी तुला सांगायला आलोय, आता घाबरण्याचं कारण नाही. तुझा वाईट काळ आता संपत आला आहे. ज्या अपयशाने तुला आजवर घेरले होते, त्या अपयशाचे साखरदंड तोडण्याची वेळ आता आली आहे. आता तू जिंकणार आहेस आणि तुला अडवणारा या जगात कोणीही उरणार नाही. बाळा, आता त्या सगळ्या गोष्टी सोडून दे, ज्या गोष्टींमुळे तू आजवर मागे राहिलास. ज्या लोकांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला, ज्यांनी तुझा वापर केला आणि तुला एकटे पाडले, त्या लोकांचा विचार करणे बंद कर. तुझ्या विरुद्ध चाल चालणाऱ्या लोकांना मी त्यांच्या योजनेत कधीच यशस्वी होऊ देणार नाही. पण तुला अशा प्रकारे यश मिळवून देईन की तुला त्रास देणारे लोकच उद्या तुझे यश पाहून अचंबित होतील. ते तुझे काहीही वाईट करू शकणार नाहीत, कारण तुझा हात मी स्वतः धरला आहे. जगातील लोकांवर आणि त्यांच्या फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या मार्गावर चाल. मी तुला कधीही एकटे पडू देणार नाही. काही दिवसांनी लोक तुझे उदाहरण देतील. लोक म्हणतील, आयुष्यात जर जिद्द आणि यश हवे असेल तर याच्यासारखे व्हावे. बाळा, इथून पुढे तुझ्या आयुष्यात प्रत्येक नवी सकार एक नवी आशा आणि संधी घेऊन येईल. काही दिवसांनी तू स्वतः मला सांगशील, स्वामी, मी तर यापेक्षा खूप कमी मागितले होते, मग तुम्ही मला एवढे सर्व काही कसे काय दिले? पण या प्रवासात जेव्हा जेव्हा तुला थकवा जाणवेल, जेव्हा जेव्हा हार मानावीशी वाटेल, तेव्हा मागे वळून तुझ्या कुटुंबाकडे बघ. तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यांतील आशा आणि त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने बघ. ती स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे आणि ती पूर्ण करण्याची ताकद मी तुला देणार आहे. लक्षात ठेव, यश हे सहजासहजी मिळत नाही. सोन्यालाही झळाळी येण्यासाठी आगीत तपावे लागते. तुझ्या वाटेवर अडचणी येतील, पण तीच तुझी खरी परीक्षा आहे. तू फक्त त्या शिखराकडे बघ, जे तुला गाठायचे आहे. मग तुला कसलाच थकवा जाणवणार नाही. जेव्हा तुझे दिवस बदलतील, जेव्हा तुला मोठे यश आणि सुख लाभेल, तेव्हा कधीही गर्वाचा अहंकार मनात आणू नकोस. नेहमी नम्र रहा. रस्त्यात भेटणाऱ्या गरजू आणि गरीब लोकांना कधीही विसरू नकोस. त्यांची शक्य तितकी मदत कर. तू स्वामींचा भक्त आहेस हे कायम लक्षात ठेव. जो इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, त्याचे आयुष्य मी स्वतः आनंदाने भरून टाकतो. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखाच्या या रात्रीनंतर सुखाची नवी पहाट नक्की येणार आहे. तू फक्त कर्मावर लक्ष ठेव. फळाची काळजी माझ्यावर सोड. माझ्या बाळा,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे वचन आहे. जर तुझा माझ्यावर आणि माझ्या या शब्दांवर मनापासून विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. हा संदेश तुझ्या त्या मित्रांपर्यंत आणि प्रियजनांपर्यंत नक्की पाठव, ज्यांना आज आधाराची गरज आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी आहे. श्री स्वामी समर्थ.